नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे जे काही उर्वरित सरासरीचे प्रकार आहेत ते. तर पहा, याच्यापूर्वी आपले 20 प्रकार झाले होते. आता आपण 21व्या प्रकारापासून सुरुवात करू आहेत. ठीक आहे, तर पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 21, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. 8 संख्यांची सरासरी 5 आहे. त्या प्रत्येक संख्येस 13 ने गुणल्यास नवीन सरासरी किती. आपल्याला नवीन सरासरी काढायची आहे. पहा, संख्या किती आहे? 8 संख्या. अशा 8 संख्या आहे. सरासरी किती आहे त्याची? 5 आहे. सरासरी किती आहे? 5. 8ही संख्यांची सरासरी 5 दिली आहे. परंतु त्या संख्येला आता काय करायचं? प्रत्येक संख्येस 13 ने गुणल्यास. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरच्या याच्यामध्ये शेवटचा प्रकार बघितला होता भागाकाराचा. प्रत्येक संख्येला भागत होता. आता प्रत्येक संख्येला त्याने काय म्हटलंय? गुणाकार करायचा आहे. प्रत्येक संख्येस 13 ने गुणल्यास, म्हणजे या संख्येला जर 13 ने गुणलं तर सरासरी किती बनल असं ते म्हणत आहे. मग काय करता येईल पहा. 13 पंच काय? 65. म्हणजे आपली सरासरी किती राहील? 65. बस एवढंच गणित आहे, बाकी काही करायचं नाही आहे. पहिले सरासरी काय होते? 5. प्रत्येक संख्येची सरासरी 5 होती. मग प्रत्येक संख्येला 13 ने गुणलं तर प्रत्येक संख्यांची सरासरी किती मिळत जाईल? आता आपली 65 मिळत जाईल. येईल लक्षात? तर लिहून टाका उत्तर आपलं 65. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 21, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 14 संख्यांची सरासरी 7 आहे. 14 संख्या त्याची सरासरी 7 आहे. त्या प्रत्येक संख्येस 19 ने गुणल्यास नवीन सरासरी किती येईल? त्याच पद्धतीने नवीन सरासरी आपल्याला काढायची. नवीन सरासरी किती येईल? तर पहा, सरासरी किती आहे आपली? 7. आता नवीन सरासरी येणार आहे कारण गुणाकार करत आहे आपण कितीने? 19 ने. ठीक आहे ना? हा 19 ने गुणाकार करायचा आहे आपल्याला. पहा, आता 7 9 63 राहिले 6. 7 1 7, 7 आणि 6 13. म्हणजे आपली नवीन सरासरी किती झाली? हे 133 झाली. येईल लक्षात? चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 22, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 3, 4 व 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती. आता लहानात लहान संख्यांची सरासरी विचारली आपल्याला. मग लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठ्या संख्या माहीत असायला पाहिजे. पहा, लहानात जर लहान म्हटलं, लहान आणि मोठी जर म्हटलं तर हा चार्ट थोडा लक्षात ठेवा. लहानात लहान संख्या 1 अंकी विचारली, समजा 1 अंकी, तर 1 राहील. आणि मोठी जर विचारली 1 अंकी तर 9 राहील. लहानात लहान समजा 2 अंकी संख्या विचारली आपल्याला तर काय राहील? इथे 10. आणि मोठी जर विचारली तर 99 राहील. लहानात लहान 3 अंकी जर संख्या विचारली तर 100 होईल. इथे काय? 999. 4 अंकी जर विचारले तर काय होईल? इथे 1000 येईल. इथं 9999. ह्याचा अर्थ लक्षात येईल तुमच्या, जेवढ्या अंकी विचारला तेवढा अंक येत आहे. पण लहान म्हटलं तर 000 वाढत आहे. येईल लक्षात? आणि मोठी म्हटलं तर 9999 वाढत आहे. मग लक्षात ठेवायचं, लहान म्हटलं तर 0 वाढवायचं 1 वर आणि मोठी म्हटलं डायरेक्ट 99 घ्यायची. येईल लक्षात? आता प्रश्न कसा आहे पहा. 3, 4 व 5 अंकी लहानात लहान म्हटलं म्हणजे लहान संख्या घ्यायची आहे. संख्यांची सरासरी किती? पहा, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी. 3 अंकी म्हणजे काय? पहा, लक्ष द्या. 1 2 3 हे झाले 3 अंकी लहान संख्या. त्यानंतर 4 अंकी लहान संख्या. 1 2 3 4 अंकी लहान संख्या. त्यानंतर 3 अंकी झाली, 4 अंकी, आता 5 अंकी. 1 2 3 4 5 अंकी. बस झालं. आणि संख्या किती? 1 2 3 3 ने याला भागा. कारण सरासरी सूत्र काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. संख्या किती? 1 2 3. आता मोजून घेऊ. पहा, हे किती झाले? 10,000, हे 1000 आणि 100. म्हणजे 10,000 आणि 1000 11,000. 11,100. येईल लक्षात? 11,100 लिहून घेतोय. पहा, हे झाले 11,100 आणि भागाकारात काय? हे 3. हे सोडवायचं आहे आपल्याला. पहा, 11,003 हे सोडवायचं आहे. बाजूला घेतोय. पहा, हे 11,100 भागेला काय? 3. ओके. हां, 3 त्रिक 9. येईल लक्षात? किती राहिले? 2. हा घेतोय 1. 3 7 21. पूर्ण भाग गेला म्हणजे काय राहिला? 0. या ठिकाणी हे 2 शून्य इथे देऊन द्या. म्हणजे उत्तर काय आला? 3700. येईल लक्षात? इथे लिहून घेतोय मी 3700. पूर्ण भाग जातो. उत्तर काय मिळते आपल्याला? 3700. येईल लक्षात? याच्यासाठी हा चार्ट लक्षात ठेवा. हे काय? अंकी. 1 अंकी. ठीक आहे. हे 2 अंकी, हे 3 अंकी आणि हे 4 अंकी. हा व्यवस्थित चार्ट लिहून घेतला तरी चालेल. ओके. चला, याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 22, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. 3 4 व 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्यांची सरासरी किती. आता मोठ्यात मोठ्या म्हटलं आहेत. मोठ्यात मोठ्या म्हटलं तर काय घ्यायचं? मी तुम्हाला सांगितलं 9 वापर करायचा. ठीक आहे. तर पहा, 3 अंकी. 3 अंकी म्हणजे काय? 1 2 3 3 9 प्लस 4 अंकी. 1 2 3 4. ओके. त्यानंतर 5 अंकी पहा. 1 2
3 4 5 आणि भागाकारात किती संख्या आहे 1 2 3 म्हणून याला 3 ने भागून टाका. बस झालाय. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज एकाखाली एक घेऊन करू नका, अशीच बेरीज करूयात. पहा लक्ष द्या थोडं. हा 9 9 2 18 9 त्रिक 27. ओके, बेरीज करत आहे मी, गुणाकार नाही, बेरीज. 9 9 9 म्हणजे किती झाले 27. 27ची किती 7, राहिले किती 2 इथे देतोय. परत 9 9 9 9 त्रिक 27 आणि 2 28 29. ठीक आहे, 29ची किती राहिले परत 2, परत 9 9 9 9 त्रिक 27 28 29 किती राहिलं परत 2. आता याच्यातले 9 पूर्ण संपले. हां 9 आणि 9 किती झाले 18, 18 आणि 2 20, 20शी 0 राहिले किती 2. आता मला सांगा याच्यातले 9 संपले म्हणजे काय 9 आणि 2 किती झाले 11, म्हणजे या ठिकाणी लिहितो हे 11. याचा अर्थ हे सर्व संख्यांची झाली आपली बेरीज. येईल लक्षात. चला काय होईल पहा. आता याला कितीने भागायचं आहे आपल्याला 3 ने भागून टाकू, जे येईल ते येईल उत्तर. पहा बाजूला घेऊन सोडून घेऊ आपण. 11 0 997. ओके, याला भागतोय 3 ने मी. 3 त्रिक 9 किती राहिले यातले 2, हा घेतोय मी 0. ओके, हां 3 सक किती राहिले 18, राहिले किती यातले 2, परत हा घेतोय मी 9. पहा लक्ष द्या. 3 9 किती राहिले परत 27, किती राहिले यातले 2. आता परत हा 9 घेतो. हां 3 9 27 राहिले किती परत 2. ठीक आहे, परत हा 7 इथे घेतोय. आता 27ला पूर्ण भाग जातो. पहा 3 9 हा 27, याचा अर्थ इकडे किती राहिले 0, म्हणजेच आपलं उत्तर काय 36,999. येईल लक्षात. आता इथे लिहून घेतोय 36,999 हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, चला लिहून टाका काय 36,999. काय केलं लक्षात आलं ना. यांची बेरीज करा, बरोबर त्याला 3 ने भागा, उत्तर मिळते. पण बेरीज व्यवस्थित आली पाहिजे. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 23 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे 43 46 41 50 48 व 5 स्टार 5 आणि स्टार दिलाय. या 2 अंकी संख्यांची सरासरी 47 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. फक्त स्टारच्या जागचा अंक आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर 5 सरासरी सूत्र माहिती आहे. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या, त्या पद्धतीने सोडून घेऊ. पहा पहिला अंक लिहितोय मी 43. ठीक आहे, प्लस 46 प्लस 41 50 48 अधिक 5 स्टार. हे 5 स्टार पण इथे लिहून घेतला आहेत. हे एकूण संख्या किती आहे आपल्या पहा बरं 1 2 3 4 5 6 म्हणून याला 6 ने भागून टाका. आणि या सर्व संख्यांची सरासरी किती दिली आहे तिने पहा, सरासरी दिली आपल्याला 47. हे 47 अशी लिहून टाका. येईल लक्षात. आता आपल्याला रेट कशाची काढायची आहे, स्टारची रेट काढायची आहे, फक्त स्टारची रेट. मग अशा वेळेस काय करायचं, हा जो स्टार आहे इथे घेऊन घेतोय मी. पहा या ठिकाणीच घेतो इथे स्टार, बरोबर काय तर 47. ठीक आहे, मला सांगा भागाकारातला जो 6 आहे हा इकडे गुणाकारात जाईल 6 असा. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येईल पहा 6 7 42 किती राहिले 4, 6 चौक 24, 24 आणि 4 28. येईल लक्षात. म्हणजे 282 या 6ही संख्यांची बेरीज येते. किती येते 282 या 6ही संख्यांची बेरीज. मग मला एक सांगा, आपल्याला स्टारचा अंक काढायचा आहे. मग काय करू, स्टारचा अंक काढण्यासाठी एकक स्थानचा अंक याच्यातनं वजा करू, म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळते. दशक स्थानचा वगैरे काही काढायची गरज नाही, ते विचारलंच नाही आपल्याला. ठीक आहे ना. तर पहा बेरीज करतोय 8 8 0 8च, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15 आणि 3 18, 18शी 8. येईल लक्षात. जो 18 आला ना 18शी 8 लक्षात घ्यायची, किंवा पूर्ण 18 लिहिलं तरी चालते. हा 18 इथे लिहून टाका, वजाबाकी करा, यातनं वजाबाकी करायची. पहा काला काय येईल 2 मधून 8 जात नाही, 1 घेतला म्हणजे 12 मधून 8 गेले 4 असं उत्तर मिळते. आपल्याला फक्त एकक स्थानचा अंक पाहिजे. एकक स्थानचा अंक तो मिळाला काय 4. हे झालं. इथे काय राहिलं असतं 54. ठीक आहे, दशक स्थानचा जर विचारला असता तर समोरचा आपण क्रिया केली असती, पण गरज नाही. मग तुम्हाला जर वाटत असेल तर 54 इथे ठेवा आणि या सर्व संख्यांची बेरीज करा, बरोबर किती मिळते तुम्हाला 282. येईल लक्षात. चला लिहून टाका उत्तर आपलं किती 4. म्हणजे या गणिताचं आपलं हे उत्तर किती, एकक स्थानचा अंक काय येईल तर तो येईल 4. ठीक आहे, चला लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 23 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे 24 28 32 22 27 व 2 स्टार या 2 अंकी संख्यांची सरासरी 27 आहे. किती सरासरी पहा 27 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. त्याच पद्धतीने या गणिताला सोडून घेऊ आपण. पहा बेरीज करून घेतो पहिले. 24 28 32 22 27
अधिक 2 आणि स्टार. ओके, या स्टारचा आपल्याला अंक काढायचा आहे. त्या ठिकाणी काय येईल तर संख्या पहा 1 2 3 4 5 6 परत 6 संख्याला इथे संख्या किती येऊ शकते 4 5 6 10 12 किती येऊ शकते. ठीक आहे ना, इथे 6 आल्यामुळे आपण 6 घेतलं. मला सांगा यांची सरासरी किती दिली आपल्याला 27. हे 27 या पद्धतीने लिहून घ्यायचं. ओके, त्यानंतर पहा आता काय होईल स्टारच्या जागचा अंक काढायचा आपल्याला. हा स्टार बरोबर काय इकडे 27 लिहा. हा भागाकारातला 6 इकडे गुणाकारात जाईल. यांचा गुणाकार करून घेऊ. 6 7 42 राहिले 4 6 2 12 13 14 15 16. याचा अर्थ हे किती आले यांची बेरीज 162. हे 162 काय आहे या 6 संख्यांची बेरीज 162. हा स्टार वगैरे सर्व त्याच्यात आला. येईल लक्षात. आता पहा एकक स्थानाचा अंक काढून याच्यातून वजाबाकी करून टाकू म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळते. कारण आपल्याला फक्त एकक स्थानाचाच अंक पाहिजे. ठीक आहे ना. पहा हा 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11 11 आणि 8 19 19 आणि 4 23. ओके 23 पूर्ण इथे लिहून टाकलं तरी चालेल. ओके, आता काय होईल पहा 2 मधून 3 जात नाही 1 घेतला म्हणजे 12 मधून 3 गेला किती राहिले 9. म्हणजे आपलं उत्तर काय 9. याचा अर्थ आपल्या स्टारच्या जागचा जो अंक आहे तो कोणता असायला पाहिजे 9. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर हा 25 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय 36 स्टार 2 5 स्टार या संख्यांची सरासरी 44 आहे. तर दोन्ही संख्यातील स्टारच्या जागी समान अंक असेल तर तो अंक कोणता. आता म्हटलं आहे या स्टार आणि ह्या दोन्ही स्टारच्या ठिकाणी सारखा अंक आहे. मग तो अंक शोधायचा आहे आपल्याला. पहा याच्यापूर्वी ज्या पद्धतीने सोडून घेतलं त्याच पद्धतीने यालाही सोडून घेतोय मी. काही वेगळं करत नाही. पहा लक्ष द्या 36 स्टार 2 आणि 5 स्टार. पहा 36 अधिक स्टार 2 अधिक 5 स्टार. ठीक आहे. या संख्या किती आहे एकूण 3 1 2 3 म्हणून 3 ने भागतोय. बरोबर यांची सरासरी 44 दिली आहे. 44 लिहून टाकतोय. येईल लक्षात. पहा काय करायचं आता एकक स्थानचा जर अंक काढला तर दशक स्थानचा पण अंक निघतो. मग हा आणि हा सारखाच म्हटला आहे त्यांनी. सारखा म्हटलं अजून चांगलं झालं आहे. सारखा म्हटलं म्हणजे एकक स्थानचाच अंक काढू. ऑटोमॅटिक तो जर अंक काढला तर हा अंक मिळूनच जाईल आपल्याला. आता पहा हा स्टार ओके बरोबर हा 44 असाच. हा भागाकारातला 3 इकडे गुणाकारात जाईल. पहा 3 चौक 12 1 राहिला 3 चौक 12 आणि 1 13. याचा अर्थ हे जे 132 आले हे 132 काय या तिन्ही संख्यांची बेरीज 132 आहे. ओके, आता काय करता येईल पहा एकक स्थानच्या अंकाची बेरीज याच्यातून वजा करू. बस झालं उत्तरच मिळते आपल्याला. पहा एकक स्थानचा अंक इथं नाही आहे इथे आहे. पहा इथे आहे 2 आणि इथे आहे 6. 2 आणि 6 किती 8. मग 8 अंक याच्यातून वजा करायचे आहे तुम्हाला उत्तर मिळते. पहा 2 मधून 8 जात नाही 1 घेतला 12 मधून 8 गेले किती राहिले इथे 4. म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर किती झालं 4. हे झालं उत्तर आपलं 4. बरोबर. या गणिताचं उत्तर किती तर 4. आता आपण एकदा चेकच करून घेऊ. पहा लक्ष द्या. आता 4 जर मी इथं ठेवला आणि इथे ठेवला तर काय होईल पहा इथे काय होईल हे 36. ओके, हे काय होईल इथं जर 4 ठेवला तर 42 हे 42. ओके, त्यानंतर इथे 4 ठेवला तर हे झालं 54. या तिन्ही संख्याची जर बेरीज केली तर बेरीज किती आला पाहिजे आपल्याला 132. ओके, पहा 132 येते का तर हा 4 आणि 2 6 6 आणि 6 12 12शी 2 राहिला 1. ठीक आहे 5 आणि 4 9 9 आणि 1 10 10 आणि 3 13 आले 132. येईल लक्षात. हे सोडून कॅल्क्युलेशन करून पाहायची गरजच नाही आहे. उत्तर डायरेक्टच मिळते आपल्याला. येईल लक्षात. लिहून टाका 4. परत त्याच पद्धतीचं एक गणित सोडू आपण. ठीक आहे. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 25 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय 44 स्टार 3 6 स्टार या संख्यांची सरासरी 54 आहे. तर दोन्ही संख्यातील स्टारच्या जागी समान अंक आहे. समान अंक असतील तर तो अंक कोणता. ठीक आहे. सरासरी 54 दिली आहे. हे पहिले संख्या लिहून घेतोय. पहा 44 अधिक स्टार 3 अधिक 6 स्टार. येईल लक्षात. आता यांची बेरीज किती म्हणजे त्यांना सरासरी सूत्र वापरू. म्हणजेच काय बेरीज केल्यानंतर कितीने भागू याला 3 ने. 3 नेच का बरं 1 2 3 3 संख्या म्हणून 3 ने याला भागून टाका. ठीक आहे. तर यांची सरासरी किती दिली आहे 54. येईल लक्षात. आता काय करता येईल पहा स्टारचा अंक आपल्याला काढायचा आहे. एकक स्थानचा हा स्टार काढायची गरज नाही. ठीक आहे ना. हा स्टार बरोबर काय इथे 54. ठीक आहे. स्टार बरोबर काय 54. हा 3 भागाकारातला इकडे काय जाईल गुणाकारामध्ये जाईल. 3 चौक 12 1 राहिला 3 5 15 आणि 1 16 162. हे काय मिळालं 162. हे या तिन्ही संख्यांची बेरीज आहे 162. ठीक आहे. आता एकक स्थानचा अंक काढायचा आहे म्हणून एकक स्थानचा अंकांची बेरीज याच्यातून वजा करून टाकू आपण. बस झालाय. पहा लक्ष द्या. हे किती 3 3 आणि 4 किती 7.
येईल लक्षात. आता 7 जर याच्यातून वजा केलं तर डायरेक्ट उत्तर मिळते तुम्हाला. पहा 2मधून 7 जात नाही, इथे काय घेऊ 1 घेतला म्हणजे 12, 12मधून 7 गेले, याचा अर्थ किती राहिले ते 5. येईल लक्षात. म्हणजे या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 5 येईल. एकंदरीत आपल्या गणिताचं उत्तर म्हणजे स्टारच्या जागचं अंतर किंवा उत्तर काय तर ते झालं आहे हे 5. हे लिहून टाका 5. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 26 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका क्रिकेटरच्या 3 डावातील धावा 45, 105 व 62 आहे, तर त्याने चौथ्या डावात किती धावा काढाव्यात म्हणजे त्यांच्या 4 डावातील सरासरी 60 होईल. सरासरी किती झाली पाहिजे 60. तर पहा मांडणी करून घेऊ सरासरीच्या पद्धतीने याची. पहा 3 डावातील किती दिले आहेत 45 अधिक 105 अधिक 62 आणि त्याने चौथ्या डावामध्ये किती धावा काढल्या ते माहीत नाही, त्या ठिकाणी चौथ्याच्या ठिकाणी आपण x लिहू. आलं लक्षात. म्हणजे एकंदरीत आपली सरासरीचं सूत्र वापरलं आपण. पहा दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. एकूण संख्या किती 1 2 3 आणि 4. चौथी आपल्याला काढायची आहे म्हणजे या ठिकाणी 4 लिहावं लागेल. ठीक आहे. आणि सरासरी किती दिली आहे तिने, किती झाली पाहिजे सरासरी 60 सरासरी झाली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी लिहून घेतोय मी या पद्धतीने 60. येईल लक्षात. आता पहा काय होईल. आता आपल्याला एक्सची रेट काढून घेऊ. पहा हा x बरोबर काय तर 60 आणि हा भागाकारातला 4 इकडे गुणाकारात जाईल असा 4. ठीक आहे. यांची बेरीज किती यांचा गुणाकार किती 6 चोक 24 आणि हा एक 0. येईल लक्षात. हा x ठेवतोय. आता लक्षात घ्या या सर्व संख्यांची बेरीज करून याच्यातून जर वजा केली तर एक्सची रेट मिळते आपल्याला. येईल लक्षात. एकंदरीत बेरीज करू आणि वजाबाकी करून टाकू. पहा लक्ष द्या, एकक स्थानचा इथे बेरीज करतोय. पहा हे 2 आणि 5 आणि 5 किती झाले 5 आणि 5 10 आणि 2 12, 12शी 2 राहिला किती 1. ठीक आहे. हे झाले 7, 7 0 7च, 7 आणि 4 11, 11शी 1 राहिला किती परत 1, 1 आणि 1 2. या ठिकाणी किती निघाली आपली बेरीज तर 212 अशी बेरीज मिळाली. ठीक आहे ना. या तिन्ही संख्यांची जी बेरीज आहे ती आहे 212. 212 यातनं वजा करतोय. पहा 212 येईल लक्षात तुमच्या. म्हणजे या 4 संख्याच्या बेरीजतून समजा 3 संख्यांची बेरीज वजा केली तर एक संख्या आपल्याला मिळते. मग एक संख्या कोणती याचा अर्थ x बरोबर किती तर पहा इथे वजाबाकी करून घेऊ. पहा याच्याच वर आपण 240 मांडणी करताय, इथे वजाबाकी करतायत. पहा 0 मधून 2 जात नाही 1 घेतला, 10 मधून 2 गेले 8 राहिले, हा 1 इथे आला. परत 4 मधून 2 गेले 2 राहिले, त्यानंतर 2 मधून 2 गेले 0 राहिले. म्हणजे किती राहिले या ठिकाणी 28. या गणिताचं आपलं उत्तर किती तर 28 राहील. ठीक आहे. म्हणजे जे काही चौथी संख्या आहेत चौथ्या डावामध्ये जे काही धावा काढल्या त्यांनी किती धावा काढल्या आहेत 28 धावा काढल्या. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 26 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका क्रिकेटरच्या 4 डावातील धावा 64 पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 26 प्रश्न क्रमांक दुसरा. काय म्हटलं आहेत पहा, एका क्रिकेटरच्या 4 डावातील धावा 64 68 63 75 आहे, तर त्याने 5व्या डावात किती धावा काढाव्या म्हणजे त्याच्या 5 डावातील सरासरी किती झाली पाहिजेत 70 होईल. येईल लक्षात. पहा त्याच पद्धतीचं गणित आहे, आपल्याला सरासरीच्या सूत्राने सोडवता येते. पहा पहिले 4 डावातील लिहून घेतोय. किती आहे 4 डावामध्ये पहा 64 68 63 आणि 75 प्लस x घेतोय कारण एकूण 5 डावा होणार आहे. ठीक आहे ना. 1 2 3 4 5 याला 5 ने भागून टाकू आपण असं. आणि यांची सरासरी दिली आहे. सरासरी किती होईल म्हटलं आहे 70. हे सरासरी किती झाली पाहिजे आपली 70 झाली पाहिजे. ठीक आहे. आता x रेट काढायचे. x असं लिहून घेतोय बरोबर काय 70. त्यानंतर 5 भागाकारातला इकडे गुणाकारात जाईल 5. ओके. 7 5 35 म्हणजे हे किती झाले 350. म्हणजे 5ही डावातल्या धावा किती 350. मग त्याच्यातून 4 डावातल्या आपण वजाबाकी करू. तर पहा 4 डावाच्या बेरीज करतोय मी. पहा लक्ष द्या. 5 आणि 3 8 8 आणि 8 16 16 आणि 4 20 20शी 2 20शी 0 राहिले इथे 2. ठीक आहे. 7 आणि 2 9 9 आणि 6 15 15 आणि 6 21 21 आणि 6 27. म्हणजे या 4 डावाची बेरीज किती आहे तर 270. मग या 270 यातनं वजा करू 270. आता मला सांगा हे वजाबाकी जर केली समजा हे वजाबाकी किती होत आहे वजाबाकी होता पहा तोंडीच निघते. 350 मधून 270 गेले किती राहिले 80. तर त्याने आपल्या 5व्या डावामध्ये पहा त्याने 5व्या डावामध्ये किती धावा काढल्या असेल त्याने 5व्या डावात 80 धावा काढल्या असेल. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण.
लक्ष द्या, प्रकार नंबर 27 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, 3 शिक्षकांच्या वयाची सरासरी 42 वर्ष आहे, एकाचे 38, दुसऱ्याचे 41 असेल तर तिसऱ्या शिक्षकाचे वय किती? साधा प्रश्न आहे, फक्त तिसऱ्या शिक्षकाचे वय काढायचे आहे आपल्याला. पहा, 3 शिक्षकांच्या वयाची सरासरी 42. पहा, वयाची सरासरी किती? 42. शिक्षक किती आहेत? 3. याचा अर्थ या तिन्ही संख्यांची बेरीज किती किंवा तिघांची बेरीज किती, तर इथे निघून जाईल. गुणाकार केला तर तिघांचीही बेरीज मिळते आपल्याला. पहा, 3 दुणे 6, 3 चौक 12, हे झाले तिन्ही शिक्षकांच्या वयाची बेरीज. ठीक आहे. चला आता काय करता येईल आपल्याला. पहा, 2 शिक्षकांच्या वयाची बेरीज त्यांनी दिली आहे आपल्याला, किंवा वय दिले आहेत किती? पहिला दिला आहे 38, हा 38, आणि दुसरा किती आहेत आपल्याकडे? 41, हा दुसरा 41. म्हणजेच काय, समजा 3 शिक्षकांच्या वयाच्या बेरजेतून 2 शिक्षकाच्या वयाची बेरीज वजा केली असता एका शिक्षकाचे वय आपल्याला मिळते. ठीक आहे ना. तर पहा, 1 आणि 8 हे झाले 9, 3 आणि 4 हे किती झाले? 7. हे आपण वजाबाकी करू. ओके. चला, म्हणजे काय, 3 शिक्षक आणि हे 2 शिक्षक. चला, 6 मधून 9 जात नाही, 16 घेतले, 16 मधून 9 गेले, इथे 7 राहिले, हा एक इथे घेतोय. ठीक आहे. आता हे 8 झाला, मला सांगा 12 मधून 8 गेले, 4 राहिले. याचा अर्थ त्या तिसऱ्या शिक्षकाचं वय किती असायला पाहिजे? तिसऱ्या शिक्षकाचं वय आहे 47 वर्ष. का राहील हे? 47 वर्ष. तर लिहून टाका. ठीक आहे. चला, याच पद्धतीचं परत एक गणित सोडू. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 27 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, 4 मित्राच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. 4 मित्र आहे, वयाची सरासरी 20 वर्ष आहे. त्यापैकी एकाचे 18, दुसऱ्याचे 15, तिसऱ्याचे 22 वर्ष असल्यास चौथ्या मित्राचे वय किती? तर पहा, त्याच पद्धतीने काढून घेतो आहेत. पहा, 4 मित्राच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. 20 वर्ष लिहून घ्या. किती मित्र आहेत ते? 4. जर 20ला 4ने गुणलं तर 4ही मित्राच्या वयाची बेरीज मिळते. पहा, 20 चौक 80, हे झाले बेरीज 4ही मित्राची. ठीक आहे, वयाची बेरीज झाली. आता एकाची किती? 18, इथे लिहून घेतोय. एकाचे 18, दुसऱ्याची किती आहे? 15, आणि तिसऱ्याची किती आहे? हे 22. येईल लक्षात. या तिन्ही संख्यांची बेरीज या 80 मधून वजा करू आपण. पहा, लक्ष द्या, 2 आणि 5 7, 7 आणि 8 15, 15शी 5 राहिला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, इथे लिहितोय 5. याचा अर्थ पहा, आता 80 मधून 55 वजा करा, म्हणजे राहिले किती? हे राहते. पहा, लक्षात घ्या, 80 मधून 55 जर मायनस केले तर किती राहते? पहा, इथे 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हा एक इथे आला. या 8 मधून 6 गेले, 2 राहिले. याचा अर्थ आपलं उत्तर काय? म्हणजेच त्या चौथ्या मित्राचे वय काय? तर 25 वर्ष आहे. किती आहे? 25 वर्ष. येईल लक्षात. चला, व्यवस्थित असं लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 28 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, काय म्हटलं आहे? पहा, एका वर्गात 42 विद्यार्थी असून त्यांची वय सरासरी 14 वर्ष आहे. 42 विद्यार्थी आहे, त्यांचं वय सरासरी 14 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1ने वाढते. शिक्षक आला तर सरासरी 1ने वाढली, तर शिक्षकांचे वय किती? शिक्षकांचं वय काढायचं आहे. पहा, लिहून घेतोय. एका वर्गात 42 विद्यार्थी आहे 42, आणि त्यांची वयाची सरासरी किती आहे? 14 वर्ष, म्हणून 14ने याला गुणतोय. येईल लक्षात. त्यानंतर 14 वर्ष आहे, वर्गात शिक्षक आल्यास, आता वर्गामध्ये पहिले कॅन्डिडेट किती होते? म्हणजे विद्यार्थी 42 होते, शिक्षक येऊन बसला म्हणजे किती झाले? आता कॅन्डिडेट त्या ठिकाणी 43 झाले. ठीक आहे. तर सरासरी कितीने वाढली? 1ने वाढली. पहिले सरासरी 14 होती, आता सरासरी किती झाली असेल? 15 झाली असेल. बस झालाय. यांचा गुणाकार करून जर त्यांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर मिळते. तर पहा, आता 15 त्रिक 45, 4 राहिले. ठीक आहे. 15 चौक 60, 60 आणि 4 64, हे झाला यांचा गुणाकार. ठीक आहे. किती झाला गुणाकार? 625. यांचा गुणाकार करू. 14 दुने 28, 2 राहिले. 14 चौक 56, 57 58, म्हणजे या ठिकाणी 588 झाले. ठीक आहे. यांची वजाबाकी करून घेतोय. पहा, 5 मधून 8 जात नाही, 1 घेतला, म्हणजे 15 मधून समजा 8 काढले तर किती राहिले? 7. ओके, हा एक इथे घेतो. परत 4 मधून 9 जात नाही, 1 घेतला. मला सांगा 14 मधून 9 गेले, राहिले 5, हा एक इथे आला. 6 मधून हे 6 गेले, राहिले 0, म्हणजे उत्तर काय आपलं? 57 वर्ष. म्हणजे त्या शिक्षकांचं वय किती होतं? तर ते वय होतं 57 वर्ष वय. ठीक आहे. चला, लिहून टाका. या पद्धतीनं परत एक गणित सोडू आता आपण. ठीक आहे. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 28 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्याचे वय सरासरी 20 वर्ष आहे. 20 विद्यार्थी, सरासरी वय 20 वर्ष. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 2ने वाढते. कितीने वाढते? 2ने वाढते. तर शिक्षकांचे वय किती? पहा, त्याच पद्धतीने सोडून घेतोय. एका वर्गात 20 विद्यार्थी आहे
आणि सरासरी किती आहे त्यांची 20च आहे. ठीक आहे. आता त्यामध्ये एक वर्गात शिक्षक येत आहे, म्हणजे वर्गात विद्यार्थी किती आहे 20, त्याच्यामध्ये एक शिक्षक जाऊन बसला म्हणजे किती झालं 21. मग मला सांगा आता सरासरी कितीने वाढली 2ने, मग या 20 मध्ये किती 2ने वाढवा, बस झालं, हे झाले 22. आलं लक्षात. पहा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक टाकला तर 21 झाले आणि सरासरीमध्ये 2 टाकले तर 22 झाले. ठीक आहे. चला काय होईल पहा, यांचा गुणाकार करून जर वजाबाकी केली तर उत्तर मिळते. पहा लक्ष द्या, यांचा गुणाकार करतो पहा, 21 दुने 42 राहिले काय 4, परत 21 दुने 42, 42 आणि 4 46. ठीक आहे ना. चला लिहून टाका. त्यानंतर पहा बे दुने 4 आणि 2 0. आता 20चा वर्ग 400 होते माहितीच आहे आपल्याला. मग मला सांगा याच्यामध्ये पहा 462 आणि 400 कितीने जास्त आहे ते 62ने, म्हणजे आपलं उत्तर काय तर 62. तर त्या शिक्षकांचे वय किती 62 वर्ष होते. ठीक आहे ना, 62 वर्ष. हे लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 29 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 5 संख्यांची सरासरी 45 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 35 असेल तर 5वी संख्या कोणती. 5वी संख्या काढायची आपल्याला. काय म्हटलं आहे पहा, 5 संख्यांची सरासरी किती आहे 45, हे लिहून घेतोय पहा. या 5 संख्यांची सरासरी आहे 45 आणि त्यापैकी पहिल्या 4ची किती आहे तर 35 आहे, हे झाली 35. अशा पद्धतीने लिहून घ्यायचे. 5ची 45, 4ची 35, याचा गुणाकार करून वजाबाकी केलं की आपल्याला 5वी संख्या मिळते. ठीक आहे. तर पहा 5 5 25, 2 राहिले, 5 चौक 20, 20 आणि 2 22, हे झाले 255. 4 4 पंच 20, 2 राहिले, 4 त्रिक 12, 13 14, हे झाले 140. येईल लक्ष त्यांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर. पहा 5 मधून 0 गेले 5 राहिले, 2 मधून 4 जात नाही 1 घेतला, 12 मधून 4 गेले 8 राहिले, हा एक इथे आला म्हणजे 2 मधून 2 गेले 0 राहिले. याचा अर्थ आपली 5वी संख्या पहा असेल तर 5वी संख्या कोणती, मग 5वी संख्या कोणती तर 85 असायला पाहिजे. येईल लक्षात. चला लिहून टाका 85. परत याच पद्धतीचे एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 29 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 6 संख्यांची सरासरी 40 आहे, त्यापैकी पहिल्या 5 संख्यांची सरासरी 37 असेल तर 6वी संख्या कोणती. तर काय काढायचं आहे 6वी संख्या आपल्याला काढायचं आहे. पहा लिहून घेतोय 6 संख्यांची सरासरी 40 आहे, हे लिहून घेतोय. पहा 6 संख्यांची सरासरी 40 आहे आणि पहिल्या 5 संख्येची, त्याच्यातल्या पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती दिली आहे 37 दिली आहे. येईल लक्षात. काय करता येईल हे माहिती आहे तुम्हाला. गुणाकार करायची, गुणाकार करून काय करायचं वजाबाकी, उत्तर मिळते आपल्याला. पहा 6 चौक 24 आणि हा एक 0, 240 उत्तर आलं याचं. हा पाय पहा 5 7 35, किती राहिले 3, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, हे झाले 185. वजाबाकी करू. पहा 0 मधून 5 जात नाही 1 घेतला, 10 मधून 5 गेले 5 राहिले, हा एक इथे घेतोय. 4 मधून 9 जात नाही 1 घेतला, 14 मधून 9 गेले 5 राहिले, हा एक इथे घेतोय. 2 मधून 2 गेले 0 राहिले. म्हणजे आपली ही 6वी संख्या कोणती, तर ही 6वी संख्या आहे 55. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित 55. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 30 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटल्यात, 11 मुलाच्या एका गटाचे वय सरासरी 15 वर्ष आहे. 2 नवीन मुलांनी त्या गटात प्रवेश केल्यानंतर सर्व मुलांच्या वयाची सरासरी 1 वर्षाने वाढली. तर नव्याने प्रवेश घेतलेल्या त्या 2 मुलांपैकी एकाचे वय 27 वर्ष असेल तर दुसऱ्या मुलाचे वय किती. 2 मुलांपैकी एकाचं त्याने दिलं, एकाचं आपल्याला काढायचं आहे, दुसऱ्याचं वय काढायचं आहे. पहा लिहून घेतो आहे त्या गणिताला. 11 मुलांच्या एका गटाचे वय सरासरी 15 वर्ष आहे. 11 मुलं आहे, सरासरी वय किती आहे 15 वर्ष आहे. ओके. 2 नवीन मुलांनी त्या गटात प्रवेश केल्यानंतर, मला सांगा पहिले 11 होते, 2 नवीन आले म्हणजे किती झाले या ठिकाणी, हे लिहितोय मी 13. आणि काय झालं, गटात प्रवेश केल्यानंतर सर्व मुलांच्या वयाची सरासरी 1 वर्षाने वाढली म्हणजे 15च्या ठिकाणी काय झाली ही 16 झाली. येईल लक्षात. आता आपण हे पाहू, सोडून घेऊ पहिले. पहा 11 5 55, 5 राहिले, 11 1 11, 11 आणि 5 16. येईल लक्षात. त्यानंतर यांचा गुणाकार करतो. 13 गुणिला 16, 13 सक 78, 7 राहिले, 13 1 13, 13 आणि 7 20. येईल लक्षात. आता मला एक सांगा, 208 मधून 165 वजा करायचे आहे. काय बाजूला घेऊन सोडून घेतोय. पहा 208 वजा 165. ठीक आहे. 8 मधून 5 गेले 3 राहिले,
ठीक आहे, 0मधून हे जात नाही, डायरेक्ट काढू. 20मधून 16 गेले, 4 राहिले. याचा अर्थ याची वजाबाकी जर केली आपण तर हे किती राहते 43. हे लक्षात किती राहिलं हे 43. मग मला सांगा यांनी काय म्हटलं आहे 43 हे कोणाचा आहे? दोन्ही मुलांचा आहे. दोन्ही मुलांचे किती आहेत? 43 आहे. मग मला एक सांगा यांनी एकाचं दिलं आहे आपल्याला. पहा 2 मुलांपैकी एकाचे वय 27 वर्ष असेल. ठीक आहे, मग मला सांगा या 2 मुलांपैकी जर एकाचं याच्यातलं वय 27 वर्ष वजा केलं, हे मुलाचे एका मुलाचे वय लिहितो, एका मुलाचे वय त्याने दिलेलं आहे. ठीक आहे ना, 27 वर्ष. यांची वजाबाकी केली म्हणजे आपल्या दुसऱ्या मुलाचं वय मिळते. हे लक्षात. पहा 43मधून 27 काढू आपण. पहा 13मधून 7 गेले, 6 राहिले, हा एक इथे येतो. 4मधून 3 गेले, 1 राहिला. ह्याचा अर्थ त्या दुसऱ्या मुलाचे वय किती? तर त्या दुसऱ्या मुलाचं वय किती मिळालं आपल्याला? 16 वर्ष. इथे बाजूला घेऊन घेतोय. पहा बरोबर या गणिताचं उत्तर किती आपलं? 16. ठीक आहे, चला लिहून टाका. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित सोडू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 30 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे? पहा 10 खेळाडूच्या एका संघाचे वय सरासरी 17 वर्ष आहे. 2 नवीन खेळाडूने त्या संघात प्रवेश केल्यानंतर सर्व खेळाडूंच्या वयाची सरासरी 1 वर्षाने वाढली. तर नव्याने प्रवेश घेतलेल्या त्या 2 खेळाडूंपैकी एकाचे वय 15 वर्ष असेल तर दुसऱ्या खेळाडूचे वय किती? आपल्याला काय काढायचं आहे? दुसऱ्या खेळाडूचं वय काढायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला पहा 10 खेळाडू दिले आहे, हे 10 लिहून घेतोय. 10 खेळाडूंच्या एका संघाचे वय किती आहे? 17. ओके, हे लिहून घेतले मी 17. त्यात 2 नवीन खेळाडूने सहभाग घेतला म्हणजे काय? 10चे किती झाले? इथे 12 आणि सरासरी कितीने वाढली? 1ने वाढली म्हणजे किती झाली? ते 18. हे लक्षात. त्यांचा पहिले गुणाकार करून घेऊ आपण. पहा 10 गुणिले 17 म्हणजे 170. यांचा गुणाकार करतो. पहा आता 12 8 96 किती राहिले? 9. 12 1 12, 12 आणि 9 हे झाले 21, हे झाले 216. येईल लक्षात. मग मला सांगा 216मधून 170 मायनस करा, किती राहिले ते? 46. पहा 216 वजा 170 म्हणजे हे किती राहते आपले? 46. आता या 46 पैकी एकाचं वय किती दिलं आहे त्यांनी? पहा 15. एका खेळाडूचं वय किती दिलं आहे? 15. कारण हे 46 काय आहे? हे 2 खेळाडूचे वय आहे. काय? 2 खेळाडूचे वय. 2 खेळाडूचे वय. ठीक आहे, त्याच्यापैकी एका खेळाडूचे किती दिले आपल्याला? 15. हे काय? एका खेळाडूचं वय. एका खेळाडूचे वय. ठीक आहे, मग आता आपल्याला जो पाहिजे दुसरा खेळाडू, मग दुसऱ्या खेळाडूचं वय आता निघेल आपलं. पहा 6मधून 5 गेले, 1 राहिले आणि 4मधून 1 गेला, 3 राहिले म्हणजे 31 वर्ष वय राहील त्या दुसऱ्या खेळाडूचं. इथे लिहून टाकतोय मी. पहा 31 वर्ष वय. ठीक आहे, हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. तर पहा या पद्धतीनं जवळपास आपले हे 30 प्रकार संपले आहे सरासरीवरचे. ठीक आहे, यानंतरचे प्रकार आपण या नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. या लेक्चरमध्ये इथंच थांबून जाऊ. धन्यवाद.